राजा दुष्यंत. कुरु राजा चंद्रवंशातील फार मोठा महान राजा होऊन गेला. त्या वंशावळीमध्ये कुरु हा पण महान राजा होऊन गेला. त्यामुळे ह्या वंशाला पौरव किंवा कौरव वंश असं म्हणतात. पौरव वंशामध्ये राजा दुष्यंताचा जन्म झाला. तो अतिशय पराक्रमी होता. त्याने चारही दिशांच्या राजांना जिंकून घेतलं होतं आणि तो सत्ताधीश सम्राट झाला होता. त्याच्या राज्यात कशाचीच कमतरता नव्हती. त्याची सर्व प्रजा अतिशय सुखी होती. धनधान्य, पैसा सर्वांकडे विपुल होता. चोरी, रोगराई कशाचा लवलेशही नव्हता. दरवर्षी वेळेवर पर्जन्यवृष्टी होत असे. दुभत्या गायी भरपूर होत्या. एकंदरीत प्रजा अतिशय सुखी होती. सर्व प्रजेचा राजावर अतिशय लोभ होता आणि तो फार मोठा योद्धा होता. धनुर्विद्या आणि गदा चालवण्यात तो पारंगत होता. एकदा नगराच्या आजूबाजूला असलेल्या खेड्यांमध्ये जंगली जनावरे घुसू लागली आणि गायींना त्रास देऊ लागली. राजाला हे समजल्यावर जंगली जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी तो आपले सैन्य घेऊन जंगलात जाण्यास निघाला. बराच काळ जंगलात घालवून त्याने अनेक हिंस्त्र श्वापदांची शिकार केली. अनेक वाघ, सिंह, रानडुकरे, रानटी बैल यांचा त्याने नाश केला. परत येताना वाटेत त्याला एक हत्तींचा कळप दिसला. थोडं पुढे आल्यावर त्याला एक सुंदर हरिण दिसलं. त्याने हरिणाची शिकार करण्यासाठी धनुष्याला बाण लावला. तेवढ्यात हरिणाला त्याची चाहूल लागली आणि ते हरिण जीवाच्या आकांताने पळू लागलं. राजा दुष्यंतही आपला रथ त्याच्या मागे पळवू लागला. बराच काळ गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की तो एका जंगलातून दुसऱ्या जंगलात आला होता. तो अतिशय दमला होता. त्याला खूप तहानही लागली होती. त्याच्या लक्षात आलं की हे दुसरं जंगल खूप शांत आणि सुखकारक होतं. सगळीकडे फुलाफळांनी बहरलेले वृक्ष दिसत होते. मंजूळ वारा वाहत होता. त्याबरोबर फुलाफळांचा सुगंध आसमंतात भरून राहिला होता. पक्षी मधुर किलबिलाट करत होते. सर्व वातावरण अतिशय प्रसन्न होते. दुष्यंत राजा ते स्वर्गीय वातावरण पाहून स्तिमित झाला. इतक्या वर्षात ही सुंदर जागा आपल्या नजरेआड कशी झाली ह्याचं त्यालाच आश्चर्य वाटलं. जवळच त्याला छोट्या कुटिरांचा समूह दिसला. त्याच्याजवळून मालिनी नदी वाहत होती. दुष्यंताच्या लक्षात आलं की तो महान ऋषी कण्व ह्यांचा आश्रम होता. कण्व ऋषींच्या आश्रमात जाऊन त्यांचा आशीर्वाद घेण्याचे त्याने ठरवले. त्याच्याबरोबर जे काही थोडेसे सैन्य होते त्यांना तेथेच थांबायला सांगून तो ऋषींना वंदन करण्यासाठी निघाला. आपली राजवस्त्रे आणि दागदागिने त्यांनी उतरवले आणि साधी वस्त्रे धारण करून आणि आपल्याबरोबर एक ब्राह्मण घेऊन जो नेहमी त्याला सोबत करत असे तो चालतच ऋषींना भेटायला गेला. शकुंतला. त्या शांत वातावरणात राजा दुष्यंत आपल्या सर्व चिंता विसरून गेला आणि केवळ कण्व ऋषींना भेटून त्यांचे आशीर्वाद घ्यावे हाच विचार फक्त त्याच्या मनात होता. त्याने आश्रमात प्रवेश केला पण तिथे कुणीच नव्हतं. त्याला अतिशय आश्चर्य वाटलं. त्याने आजूबाजूला नजर टाकली. कुठेच कुणीच दिसत नव्हतं. शेवटी आश्रमाच्या दाराशी जाऊन त्याने कुणी आहे का अशी विचारणा केली. ते ऐकून आश्रमातून एक अतिशय सुंदर स्त्री बाहेर आली. ढगातून वीज चमकावी त्याप्रमाणे ती राजाला भासली. ती अतिशय सुंदर आणि तेजस्वी होती. तिने बाहेर आल्यावर पाहिलं तर दारात अतिशय राजबिंडा तरुण उभा होता. त्याची छाती भरदार होती. सिंहाप्रमाणे त्याची मान होती. त्याचे बाहू अतिशय कणखर होते. त्याचे नेत्र कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे मोठे आणि सुंदर होते. ते दोघेही थोडा वेळ एकमेकांकडे बघतच राहिले. प्रथम शकुंतला भानावर आली आणि तिने आश्रमात जाऊन आलेल्या पाहुण्यासाठी अर्घ्य आणि पाद्य आणले. त्याला बसायला आसन दिलं आणि आश्रमाच्या नियमानुसार त्याचं आदरातिथ्य केलं. त्यानंतर अत्यंत नम्रपणाने तिने त्याला विचारलं, आपण कोण आहात, कुठून आला आहात, आश्रमात येण्याचे उद्दिष्ट काय आहे? ह्यावर दुष्यंत राजा म्हणाला,
मी चांद्रवंशीय राजा आहे. कण्व ऋषींचा आशीर्वाद घेण्यासाठी मी ह्या आश्रमात आलो आहे. पण मला ते कुठेच दिसत नाहीत. ते बाहेर गेलेत का? तेव्हा शकुंतला म्हणाली, माझे पिता फळे आणण्यासाठी आश्रमाच्या बाहेर गेले आहेत. तुम्ही थोडा वेळ वाट पाहिलीत तर ते परत येतील आणि तुम्हाला भेटतील. दुष्यंत राजा थोडा वेळ बसून राहिला. शेवटी न राहून त्याने तिला विचारले, तू कोण आहेस? तू अतिशय सुंदर आणि तेजस्वी आहेस. तुला बघितल्या क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलोय. मी एक प्रामाणिक राजा आहे आणि तुझ्याशी विवाह करण्याची माझी इच्छा आहे आणि तू माझ्या प्रेमाचा स्वीकार करावास अशी माझी तुला विनंती आहे. ह्यावर अत्यंत मृदू स्वरात शकुंतला म्हणाली, माझे पिता कण्व ऋषी फार मोठे ऋषी आहेत. त्यांना नैतिकतेचे सर्व नियम माहीत आहेत. माझे पिता, माझे गुरु, माझे सर्वस्व आहेत. त्यांच्या परवानगीशिवाय मी कुठलीही गोष्ट करणार नाही. त्यामुळे विवाहासाठी परवानगी तुम्ही माझ्याकडे न मागता माझ्या पित्याकडे मागा. त्यावर दुष्यंत राजा म्हणाला, तुझ्या पित्याची, कण्व ऋषींची महानता मी पूर्णपणे जाणून आहे. परंतु माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी विवाह केला नव्हता. ब्रह्मचर्य आश्रमातून गृहस्थाश्रम न स्वीकारता त्यांनी संन्यासाश्रम स्वीकारला होता. तेव्हा तू त्यांची कन्या कशी? मला ह्याचं स्पष्टीकरण दे. शकुंतलाने स्मितहास्य केले आणि ती म्हणाली, तुमचं म्हणणं बरोबर आहे. मी कण्व ऋषींची मानसकन्या आहे. त्यांनी मला दत्तक घेतले. त्यानंतर तिने आपली जन्मकथा दुष्यंत राजाला सांगण्यास सुरुवात केली. ती म्हणाली, विश्वामित्र ऋषींनी फार मोठे तप करण्यास सुरुवात केली होती. त्यांचे तप इतके महान होते की इंद्राला आपले स्थान ढळण्याची भीती वाटू लागली. त्यामुळे त्याने विश्वामित्रांचा तपोभंग करण्याचं ठरवलं. त्याने स्वर्गातील अप्सरांपैकी मेनकेला बोलावून घेतले आणि विश्वामित्रांचा तपोभंग करण्यास सांगितले. मेनका अतिशय घाबरली, कारण विश्वामित्रांचा क्रोध तर सर्वांनाच माहीत होता. पण इंद्राने तिला आश्वासन दिलं की तिला विश्वामित्र जेथे तप करत होते तेथे पाठवलं. मेनकेने आपल्या सौंदर्याने आणि तारुण्याने विश्वामित्रांना मोहात पाडलं आणि तिचं उद्दिष्ट साध्य झालं. त्यांना एक कन्या झाली. जेव्हा मेनकेने ती कन्या विश्वामित्रांना दाखवली तेव्हा आपल्या चुकीमुळे आपल्या तपात आलेल्या व्यत्ययाची त्यांना जाणीव झाली आणि ते मेनका आणि कन्येकडे न बघताच पुन्हा तप करण्यासाठी निघून गेले. मेनकेला त्या बाळामध्ये अजिबात रस नव्हता. तिने मालिनी नदीच्या किनाऱ्यावर जंगलात बाळाला सोडून दिलं आणि ती स्वर्गात निघून गेली. त्या जंगलात वाघ, सिंह असे हिंस्त्र पशु होते. त्या एकट्या बाळाला गवतावर ठेवलेले बघून शांकुत पक्ष्यांना त्यांची दया आली आणि त्यांनी त्या बाळाच्या भोवती कड करून त्याचे ऊन आणि वाऱ्यापासून संरक्षण केलं. दुसऱ्या दिवशी कण्व ऋषी नदीच्या किनाऱ्यावर स्नानासाठी गेले असता शांकुत पक्ष्यांनी त्यांना बाळाची कथा सांगितली आणि बाळाला घेऊन जाण्याची विनंती केली. कण्व ऋषी अत्यंत प्रेमळ आणि सहृदय होते. त्यांनी लगेच आपल्या बाळाला उचललं आणि आश्रमात घेऊन आले आणि अत्यंत प्रेमाने माझे संगोपन करून मला मोठं केलं. शांकुत पक्ष्यांनी माझं रक्षण केलं, म्हणून माझं नाव शकुंतला असं ठेवण्यात आलं. अशी माझी जन्मकथा आहे. माझे खरे पिता विश्वामित्र आहेत आणि माता अप्सरा मेनका आहेत. पण मी फक्त कण्व ऋषींना माझे माता पिता सर्वस्व मानते आणि मी प्रत्येक गोष्टीत त्यांची आज्ञा पाळते. दुष्यंत शकुंतला विवाह. शकुंतलेची जन्मकथा ऐकून दुष्यंत राजाला अतिशय आनंद झाला, कारण ती ब्राह्मण कन्या नसून क्षत्रिय कन्या होती. कारण विश्वामित्र ऋषी मूळ क्षत्रिय होते आणि त्यांनी आपल्या तपाने ब्रह्मर्षी ही पदवी प्राप्त केली होती. तो शकुंतलेला म्हणाला, आपला विवाह आता कुणीही थांबवू शकत नाही. माझं तुझ्यावर अतिशय प्रेम आहे आणि तुझ्या प्राप्तीसाठी मी काहीही करायला तयार आहे. तुझे पिता येण्याचीही मी वाट बघू शकत नाही. आपण दोघेही क्षत्रिय कुळातील आहोत. तेव्हा गांधर्व विवाह करण्यास आपल्याला कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही.
कारण गांधर्व विवाहात पती पत्नींचे एकमेकांवर प्रेम असणे महत्त्वाचे असते आणि तोच ह्या विवाहाचा मजबूत पाया असतो. तरीही शकुंतला ह्या विवाहास तयार होईना. ती म्हणाली, माझे पिता मला देवाप्रमाणे आहेत आणि त्यांच्या अनुमतीशिवाय मी हा विवाह करू शकत नाही. माझे पिता, माझी माता सर्व काही तेच आहेत आणि ते थोड्याच वेळात परत येतील. त्यानंतर त्यांच्या अनुमतीने त्यांच्या उपस्थितीत हा आपण विवाह करू. त्यावर दुष्यंत राजा म्हणाला, मनुष्याचे मन, त्याचा आत्मा हा खरा त्याचा मित्र असतो. एवढंच नाही तर स्वतःला माता पित्यांप्रमाणे असतो. त्याने तुला माझ्याशी विवाह करण्याची अनुमती दिली असेल तर दुसऱ्या कोणाच्याही अनुमतीची तुला गरज नाही. गांधर्व विवाहात हे वर्तन धर्माला अनुसरून आहे. अशा प्रकारे परोपरीने राजा दुष्यंत शकुंतलेला विवाह करण्यास उद्युक्त करू लागला. राजाच्या आपल्यावरील प्रेमाने शकुंतला मनोमन हरखून गेली. पण राजाला तिने एक अट घातली. ती म्हणाली, हे सर्व सत्य असलं तरी आपला विवाह आश्रमात रीतीनुसार झाला पाहिजे. आमच्या यज्ञशाळेमध्ये विवाहास लागणारी सर्व सामग्री आहे. रीतीनुसार झालेला विवाह समाजास मान्य असतो आणि जन्मणाऱ्या संततीस त्याचा लाभ मिळतो. माझ्या होणाऱ्या संततीची कुठच्याही प्रकारे निंदा नालस्ती होऊ नये अशी माझी इच्छा आहे. इथे ब्राह्मण उपस्थित आहेत आणि ते आपला विवाह धार्मिक पद्धतीने पार पाडतील. दुष्यंत राजाने तिने सांगितलेल्या मागण्या मान्य केल्या आणि त्याच्याबरोबर आलेल्या ब्राह्मणास विवाहाची तयारी करण्यास सांगितले. ब्राह्मणाला अतिशय आनंद झाला आणि धार्मिक पद्धतीने दुष्यंत शकुंतलेचा विवाह संपन्न झाला. त्यानंतर राजाने काही काळ आपल्या लाडक्या पत्नीबरोबर व्यतीत केला आणि तो परत आपल्या राज्यात जाण्यास निघाला. त्याने शकुंतलेला वचन दिलं की राज्यात पोचल्यावर काही काळातच तो नवीन महाराणीसाठी हत्ती, घोडे, पालखी पाठवेल आणि ह्या लवाजम्यासह तो स्वतः येऊन तिच्या पित्याचे आशीर्वाद घेऊन तिला सन्मानाने महाराणी म्हणून नगरीत घेऊन जाईल. शकुंतलेने अश्रू भरल्या नयनांनी आपल्या पतीस निरोप दिला. ह्या एकाच आशेवर की लवकरच राजा येऊन आपल्याला त्याच्याबरोबर घेऊन जाईल. दुष्यंत राजा शकुंतलाची किती समजूत घालत असला तरी मनातून तो घाबरत होता. कण्व ऋषींसारख्या महातपस्वींना न सांगता आपण त्यांच्या कन्येशी विवाह केला तर ह्याचा परिणाम काय होईल ही भीती त्याच्या मनाला भिडसावू लागली. ह्याबद्दलचे विचार त्याच्या मनाला सतावू लागले आणि ह्याच विचारात शकुंतलेचा निरोप घेऊन तो आपल्या नगरीत निघून गेला. शकुंतलेचा कबुली जबाब. कण्व ऋषी आश्रमामध्ये परत आले. नेहमीप्रमाणे शकुंतला त्यांच्या स्वागतासाठी धावत गेली नाही. तिला स्वतःची शरम वाटत होती आणि आपल्या वर्तणुकीची आपले पिता कशी प्रतिक्रिया देतील ह्याबद्दल भयही वाटत होतं. ती हळूच बाहेर आली आणि त्यांनी आणलेली फळांची टोपली तिने आत नेऊन ठेवली. त्यांना आसन देऊन ती न बोलता त्यांच्यासाठी पाय धुण्यासाठी पाणी घेऊन आली. हे सर्व करत असताना तिने एकदाही त्यांच्या नजरेस नजर दिली नाही. आपल्या कृत्याची अपराधी भावना तिच्या मनाला सतावत होती. तिच्या ह्या वर्तनाचे कण्व ऋषींना आश्चर्य वाटले आणि त्यांनी अतिशय मृदू शब्दांमध्ये तिच्या वर्तनाचे कारण विचारले. पण त्यांना सर्व कसे निवेदन करावे तिला काहीच सुचेना. शरमेने तिचा चेहरा लाल झाला, अश्रूंनी गळा दाटून आला. शेवटी हिंमत एकवटून तिने दुष्यंत राजा आश्रमात आल्यापासून तो जाईपर्यंत घडलेली सर्व हकीकत आपल्या वडिलांना कथन केली. कण्व ऋषी डोळे मिटून हे सर्व ऐकत होते. त्यांच्या अंतःचक्षुपुढे सर्व प्रसंग उभा राहिला. ते स्मितहास्य करीत शकुंतलेला म्हणाले, मी काय तुझ्या रागवलं नाहीये. दुष्यंत हा पौरव वंशावळीतला उत्तम राजा आहे
आणि तुझी तुझ्या पतीबद्दलची निवड उत्तम आहे. गांधर्व विवाह क्षत्रियांमध्ये रीतसर समजला जातो. तरीसुद्धा तुम्ही दोघांनी धार्मिक पद्धतीने विवाह केला आहे, तेव्हा तुमच्या या विवाहास माझी आनंदाने संमती आहे. तुला अतिशय उमदा पुत्र होईल आणि तो सर्व पृथ्वीवर राज्य करेल, जो मोठा सम्राट म्हणून ओळखला जाईल. मी तुझ्यावर अतिशय प्रसन्न आहे. तुला हवा तो वर तू माझ्याकडे माग. आपल्या पित्याचे हे बोल ऐकून शकुंतलेला अतिशय आनंद झाला. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती अत्यंत प्रेमाने आपल्या पित्याला म्हणाली, तुम्ही मला सर्व काही दिलेत, मी तुमच्याकडे काय मागू? पण तुमचा आग्रहच असेल तर माझी हीच विनंती आहे की राजा आल्यावर तुम्ही माझी पतीच्या घरी पाठवणी करावीत. कण्व ऋषींनी आनंदाने तिची मागणी स्वीकारली आणि प्रेमाने तिच्या मस्तकावरून हात फिरवला. ते म्हणाले, आता तू पौरव घराण्यातील सम्राटाची महाराणी झाली आहेस, तेव्हा राजवाड्यातले आचारधर्म तुला शिकायला हवेत आणि मी तुला ते शिकवेन, असं म्हणून ते तिचं मस्तक थोपटू लागले. त्यांच्या त्या स्पर्शाने तिची स्वतःबद्दलची अपराधीपणाची भावना विरून गेली. आपल्या पित्याने सर्व आनंदाने स्वीकारले ह्याचं समाधान तिच्या दृष्टीने सर्वात मोठं होतं. शकुंतलाचे निरर्थक वाट बघणे. दुष्यंत शकुंतलेचा विवाह झाल्यावर दुष्यंत राजा शकुंतलेला घेऊन जाण्याचे वचन देऊन आपल्या राज्यात निघून गेला आणि शकुंतला त्याची वाट बघत दिवस कंठू लागली. काही दिवसांनी ती गरोदर असल्याचं तिच्या लक्षात आलं, पण राजाची परत येण्याची किंवा तिला बोलावणे पाठवण्याची लक्षणं दिसेनात. दिवसामागून दिवस गेले, महिन्यांमागून महिने गेले, तरी त्याच्याकडून कुठलाही निरोप आला नाही. तिने विचार केला, राजा त्याच्या राज्यकारभारात गुंतला असेल आणि त्यामुळे त्याला वेळ मिळाला नसेल. मी सोशिकपणे त्याची वाट पाहीन. पण हळूहळू तिची आशा मावळत चालली. तिचं मन कशातच रमेना. तिची झोप उडून गेली, तरीसुद्धा कुठेतरी आशेचा एखादा किरण तिला उभारी देईल आणि ती स्वतःशीच विचार करी, माझे पती पौरव वंशातील अतिशय प्रामाणिक सम्राट आहेत, ते माझा कधीच त्याग करणार नाहीत. असे दिवस जात होते आणि यथावकाश शकुंतलेला पुत्ररत्न प्राप्त झाले. तो मुलगा अतिशय सुंदर होता. मंजूळ स्वरधनींनी सर्वांनी त्या बाळाचे स्वागत केले. इंद्र स्वतः शकुंतलेला भेटायला आला आणि त्याने असा आशीर्वाद दिला की हा बालक पृथ्वीवरील सर्वात मोठा सम्राट होईल. त्याचं बळ, सौंदर्य, वैभव, धैर्य सर्वांपेक्षा श्रेष्ठ असेल. कुणीही त्याच्याशी बरोबरी करू शकणार नाही. तो अनेक अश्वमेध आणि राजसूय यज्ञ करेल. पौरव वंशावळीतील तो सर्वात मोठा सम्राट म्हणून प्रसिद्ध होईल. त्या नवजात बालकाबद्दलचे भाकीत ऐकून कण्व ऋषींच्या आश्रमातील सर्वजण अतिशय आनंदी झाले. ऋषींनी नवजात बालकावर होणारे सर्व संस्कार रीतिरिवाजानुसार त्या बालकावर केले. हळूहळू तो बालक मोठा होऊ लागला. तो नीटपणे चालू शकत नव्हता, तरी सिंहाच्या गुहेत जाऊन सिंहिणीच्या समोरून तिच्या छाव्यांना घेऊन त्यांच्याशी खेळण्यात तो रममाण होत असे. तो 6 वर्षाचा झाल्यावर उत्तम शिकार करू लागला. वाघ, सिंह, लांडगे, अस्वले इत्यादी हिंस्र पशूंबरोबर लढाई करण्यात त्याला मजा येत असे. त्याचं ते धैर्य बघून त्याच्या आजोबांनी, कण्व ऋषींनी त्याचं नाव सर्वदामन असं ठेवलं. इथे दुष्यंत राजा शकुंतलेला सोडून राज्यात परत आला तेव्हा त्याच्या मनात शकुंतलेचेच विचार होते. पण त्याला कण्व ऋषींची आणि त्यांच्या क्रोधाची अतिशय भीती वाटत होती. त्यामुळे वनात जाऊन शकुंतलेला घेऊन येण्याचा विचार त्याने पुढे ढकलला. हळूहळू काही काळाने शकुंतलेशी केलेला विवाह आणि तिच्या सहवासात घालवलेले वेडेक्षण काळाच्या ओघात लोप पावले. तो शकुंतलेला पूर्णपणे विसरून गेला.
इथे आश्रमात शकुंतलेची अवस्था फारच केविलवाणी झाली होती. ती दिवसेंदिवस स्वतःच्या विचारात मग्न असे. तिची ती अवस्था पाहून कण्व ऋषींना फार वाटत होतं. तिचा पुत्रही आता 12 वर्षांचा झाला होता. त्याला त्यांनी इतर सर्व मुलांप्रमाणे वेद आणि शास्त्र यांचे ज्ञान दिले होते. कण्व ऋषींनी ठरवलं की आता शकुंतलेची व तिच्या पुत्राची दुष्यंत राजाकडे पाठवण्याची वेळ आली आहे. तिच्या पुत्राला युवराज म्हणून घोषित करण्याची वेळ आली आहे. त्यांनी शकुंतलेला आपल्याजवळ बोलवलं आणि तिच्या डोक्यावर थोपटून सांगितलं, तुझी आता तुझ्या पतीकडे जाण्याची वेळ आली आहे. आपण खूप वर्ष त्याची वाट पाहिली, पण तो काही आला नाही. आता मीच तुला आणि तुझ्या पुत्राला त्याच्याकडे पाठवणार आहे. माझ्या या प्रस्तावाला तू विरोध करू नकोस. त्यांनी तुला खूप दुःख दिलंय, तरीसुद्धा तुझी इच्छा नसली तरी तुझ्या पुत्रासाठी तुला राजाकडे जाणं जरुरीचं आहे. लग्न झालेल्या कन्येने फार काळ आपल्या पित्याच्या घरी राहू नये. पतीचं घर हेच तिचं खरं घर असतं आणि त्यातच पित्यालाही खरा आनंद असतो. तेव्हा आता तू आणि सर्व दामन स्वतःच्या घरी जाण्याच्या तयारीला लागा. मी तुमची राजाकडे पाठवणी करणार आहे. हळूहळू शकुंतला आणि सर्व दामांची पाठवणी करण्याचा दिवस येऊन ठेपला. कण्व मुनींनी अतिशय प्रेमाने शकुंतलेला जवळ घेतलं, आपल्या नातवाला मांडीवर घेतलं. आपल्या नातवाचे केस कुरवाळत ते म्हणाले, हे सर्व दामना, पौरव वंशावळ फार महान आहे. सध्या त्यातील दुष्यंत राजा राज्य करत आहे आणि तुझी माता त्या राज्याची महाराणी आहे. पौरवांचा उत्तराधिकारी म्हणून ती तुला राजाकडे घेऊन जाईल. तुझ्या पित्याला वंदन कर. तुझा युवराज म्हणून राज्याभिषेक होईल आणि यथावकाश पौरवांच्या वंशावळीतला राजा म्हणून तू राज्य करशील. आणि जेव्हा मोठा राजा होशील तेव्हा कधीतरी ह्या आजोबांची आठवण काढ. असं बोलताना कण्व ऋषींचा गळा दाटून आला. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे बघून सर्व दामनाने ऋषींच्या पायांना मिठी मारली आणि तो म्हणाला, आजोबा, तुम्हाला सोडून मी कुठेही जाणार नाही. माझे पिता आणि माता तुम्हीच आहात. माझा त्याग करू नका. माझ्या आईला तिच्या पतीकडे जाऊन दे. मी मात्र तुमच्या जवळच राहणार आहे. असं म्हणून तो रडू लागला. ते दृश्य बघून शकुंतलेला फार वाईट वाटलं. ती स्फुंदून स्फुंदून रडू लागली. तिचे आपल्या पित्यावर अतोनात प्रेम होते. ती म्हणाली, गुन्हा राजाने केला आणि त्याची शिक्षा मात्र आपण तिघही भोगतोय आणि गुन्हा केलेला मनुष्य त्यापासून अलिप्त आहे. मलाही तुम्हाला सोडून कुठेही जाण्याची इच्छा नाही. असं म्हणून ती त्यांच्या पायांवर पडली. ऋषींनी त्याला अलगदपणे उभं केलं आणि तिची समजूत घालू लागले. ते म्हणाले, शकुंतले, तुझ्या आणि तुझ्या पुत्राच्या भल्यासाठीच मी हा निर्णय घेतला आहे. मी तुला ह्या आश्रमात फुलासारखं जपलंय. तुला नगरीतील संस्कृतीबद्दल काहीच माहीत नाही. माझे ब्रह्मचर्य आणि तुझे माताविरहित असणे यामुळे मी तुला काहीच शिकवू शकलो नाही. पण त्याबद्दल पश्चाताप करण्याची ही वेळ नाही. तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी तुला तुझ्या पतीकडे दुष्यंताकडे जाणे अत्यावश्यक आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या नातवाला जवळ घेतलं. त्याला 4 समजुतीच्या गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले, तू चांद्रवंशातील पौरव या महान वंशावळीत जन्म घेतलायस आणि विश्वाचा मोठा राजा होणार आहेस. हेच तुझं भविष्य आहे. तुझ्या मातेला तूच तुझ्या पित्याकडे घेऊन जा. ते तुझं कर्तव्य आहे. तू आता मोठा झालायस. स्वतःची जबाबदारी समजून घे आणि त्याप्रमाणे वाग. ह्यावर कुणीच काही बोललं नाही. कण्व ऋषींनी आपल्या शिष्यांना बोलावून घेतलं. शकुंतला आणि सर्व दामनला राजा दुष्यंताकडे घेऊन जाण्यास सांगितलं. त्याप्रमाणे दोघेही आश्रमातील शिष्यगणांबरोबर राजाकडे जाण्यास निघाले. निघण्यापूर्वी दोघांनीही कण्व ऋषींना साष्टांग नमस्कार केला. ऋषी अत्यंत गहिवरल्या स्वरात आपल्या शिष्यांना म्हणाले, माझी कन्या वनात जन्मली, वनातच मोठी झाली. तिला मी अगदी फुलासारखी जपली हे तुम्हा सर्वांना माहीतच आहे. तिला बाहेरच्या जगाची काहीच माहिती नाही. तेव्हा तिला आणि तिच्या पुत्राला अत्यंत काळजीपूर्वक राजाकडे घेऊन जा. तिला राजाकडे सुपूर्द करा आणि मगच परत या. ते पुढे म्हणाले,
राजाला माझा संदेश द्या. हे राजा, तू कित्येक वर्षापूर्वी माझ्या आश्रमात आला होतास, तेव्हा तुझा शकुंतलेशी विवाह झाला होता. त्यानंतर ती तुझ्या बाळाची आई झाली. मी माझे आशीर्वाद देऊन तुझ्या पत्नीला आणि तुझ्या पुत्राला तुझ्याकडे पाठवत आहे. तेव्हा त्यांचा आनंदाने स्वीकार कर आणि सुखाने संसार करा. त्यानंतर शिष्यगण, शकुंतला आणि सर्व दामन मार्गस्थ झाले आणि कण्व ऋषी अत्यंत जड अंतःकरणाने आश्रमात परतले. माता आणि तिचा पुत्र. ऋषींचे शिष्यगण, शकुंतला आणि सर्व दामन टप्प्याटप्प्याने प्रवास करत शेवटी राजाच्या नगरीच्या द्वाराजवळ येऊन पोचले. नगरीच्या बरोबर मध्यभागी राजाचा राजवाडा होता. तो राजवाडा इंद्राच्या राजवाड्याप्रमाणे भव्य आणि सुंदर होता. राजवाड्याच्या समोर मोठे पटांगण होते आणि त्यांच्या असं ऐकिवात होतं की त्या पटांगणात प्रजाजन आपल्या समस्या घेऊन येत असत आणि राजा त्यांचे निराकरण करीत असे. नगरीच्या द्वारापाशी आलेले संन्यासी, एक सुंदर स्त्री आणि तिच्याबरोबर असलेला राज्यबिंड युवक बघून नगरीतले लोक थपकत होते आणि त्यांच्याकडे कुतूहलाने बघत होते. त्यांच्या त्या नजरा ऋषीगणाला अजिबात आवडल्या नाहीत. ते शकुंतलेला म्हणाले, कण्व ऋषींनी सांगितल्याप्रमाणे आम्ही तुला आणि सर्व दामांना राज्याच्या नगरीत आणून पोचवले आहे. आता आम्ही आश्रमात परत जातो. त्यांचे हे बोल ऐकून शकुंतला भयभीत झाली, पण त्यांना नगरीत येण्याची इच्छा नव्हती. शकुंतलेला आणि तिच्या पुत्राला नगरद्वारापर्यंत सुरक्षित घेऊन येण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली होती. त्यांना नगरीतील प्रजाजनांबरोबर कुठलाही संपर्क ठेवायचा नव्हता. त्यामुळे शकुंतलेचा निरोप घेऊन ते आश्रमात निघून गेले. जाताना त्यांनी शकुंतलेला धीर दिला. ते म्हणाले, तू अजिबात काळजी करू नकोस. प्रवासात आम्हाला सर्व शुभ शकून मिळाले. आमच्या गुरूंचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेच, तेव्हा सर्व काही चांगलेच घडेल. त्यांच्या पाठमोऱ्या आकृत्यांकडे बघत शकुंतला निश्चल उभी राहिली. आश्रमाबरोबर असलेला तिचा शेवटचा धागाही दिसेनासा झाला. तिच्या मुलाने तिला भानावर आणले आणि ते दोघेही एकमेकांचे हात घट्ट पकडून नगरीत प्रवेश करते झाले. तिथल्या भव्य इमारती, बगीचे बघून सर्व दामन चकित झाला. शकुंतला मात्र एखाद्या भेदरलेल्या हरिणीप्रमाणे आजूबाजूला बघत होती. त्या दोघांना बघून नगरीतल्या लोकांना एवढं नवल वाटत होतं की इतकी तेजस्वी स्त्री आणि तिचा राजबिंडा पुत्र ते प्रथमच बघत होते. वाट काढत काढत ते दोघेही राजवाड्याच्या द्वाराजवळ येऊन पोचले. शकुंतला घाबरून थरथरत होती, पण नंतर आपल्या पुत्राचा हात घट्ट धरून तिने स्वतःच्या भयावर मात केली आणि सर्व धीर एकवटून ती राजाच्या दरबारात प्रवेश करती झाली. राजा दुष्यंताचा दरबार. दुष्यंत राजा त्याच्या दरबारात सिंहासनावर बसला होता. तो इंद्राप्रमाणे दिसत होता. त्याला दुरूनच बघून शकुंतलेच्या डोळ्यांचे पारणे फिटले. तिला अतिशय आनंद झाला. आपल्या पुत्राला घेऊन खाली मान घालून ती त्याच्या दिशेने चालू लागली. त्याच्यासमोर आल्यावर तिने त्याला वंदन केले आणि आपल्या पुत्रास म्हणाली, महाराजांना साष्टांग प्रणिपात कर, ते तुझे पिता आहेत. असं बोलून ती शांतपणे उभी राहिली. तिची मान लज्जेने झुकली होती. सर्व दामांनी आपल्या मातेच्या आज्ञेप्रमाणे आपल्या पित्याला साष्टांग नमस्कार केला. आपल्या वडिलांना बघून त्याला अतिशय आनंद झाला. त्याने आपल्या आईकडे बघून स्मितहास्य केले. शकुंतलेचे आपल्या पुत्राला उद्देशून उच्चारलेले बोल ऐकून राजा एकदम चकित झाला. अशा प्रकारे उद्धटपणे बोलणारी ही स्त्री कोण आहे म्हणून तो दोघांकडे पाहू लागला आणि म्हणाला, तुम्ही दोघे कोण आहात आणि तुम्हाला माझ्याकडून काय हवंय? शकुंतला अतिशय मृदू आवाजात राजाला म्हणाली, हे राजन, हा आपल्या दोघांचा पुत्र आहे. फार वर्षांपूर्वी तुम्ही कण्व ऋषींच्या आश्रमात आला होतात आणि माझ्याशी विवाह केला होता. तीच तुमची पत्नी मी शकुंतला आहे आणि हा आपला पुत्र आहे.
तुम्ही त्याला युवराज करण्याचे वचन मला दिले होते, त्याप्रमाणे मी त्याला घेऊन आले. तुम्ही आमचा स्वीकार करावा आणि त्याला युवराज म्हणून घोषित करावे. दुष्यंताच्या अनेक राण्या होत्या. शकुंतलेला तो केव्हाच विसरून गेला होता. तिच्याबद्दलचे त्याचे प्रेम क्षणिक होते. त्याचे त्याला केव्हाच विस्मरण झाले होते. पण तिचे बोल ऐकून त्याच्या विस्मरणाचा पटल हळूहळू विरू लागला आणि त्याला सर्व स्पष्टपणे आठवू लागले. पण त्याला ती गोष्ट मान्य करायची नव्हती. तो म्हणाला, तू माझ्यासाठी एक अनोळखी स्त्री आहेस. तू माझी पत्नी आहेस आणि हा माझा मुलगा आहे. हे पूर्णतः असत्य आहे. मला बदनाम करण्यासाठी आणि माझ्याकडून काहीतरी घेण्यासाठी तू ही बनावट कथा तयार केली आहेस आणि ती मी अजिबात मान्य करणार नाही. तुला हवं तर राज्यात राहा, नाहीतर निघून जा. मला त्याच्याशी काहीही कर्तव्य नाही. त्याचं वक्तव्य ऐकून शकुंतला अवाक होऊन जमिनीला खिळून उभी राहिली. आपल्या कानात कोणीतरी जळजळीत विष ओततंय असा भास तिला झाला. तिची सर्व काया संतापाने थरथरू लागली. डोळे लालबुंद झाले. जणू काही ते आपल्या अंगाराने राजाला जाळून टाकणार होते. ती अत्यंत संतापाने राजाला म्हणाली, मला माहिती आहे तुम्हाला सगळं काही आठवतंय, पण तुम्हाला ते मान्य करायचं नाहीये. तुम्ही जाणून बुजून असत्य बोलत आहात. तुम्ही कितीही असत्य बोलण्याचा प्रयत्न केलात तरी तुमच्या मनाला आणि तुमच्या आत्म्याला पूर्णपणे माहीत आहे की मी जे सांगते त्यातील अक्षर आणि अक्षर सत्य आहे. तुम्ही पवित्र धर्मग्रंथांचा अभ्यास केलेला आहे आणि अशा तऱ्हेने असत्य बोलून तुम्ही धर्माचा आणि तुमच्यामधील आत्म्याचा घोर अपमान करताय. परमेश्वर हे सगळं काही पाहत आहे आणि तो आपण केलेल्या चांगल्या वाईट कृत्यांचा सर्वात मोठा साक्षीदार असतो. आणि जो असत्य बोलून स्वतःच्या आत्म्याला फसवतो त्याला परमेश्वर कधीच क्षमा करू शकत नाही. असं म्हणून तिने दुष्यंत राजाला तो आश्रमात आल्यापासून तो तिला नेण्यासाठी परत येण्याचे वचन देईपर्यंतची सर्व कथा थोडक्यात ऐकवली. ती ऐकून राजा कुत्सितपणे हसला आणि म्हणाला, तुझी तयार केलेली कथा फार मजेदार आहे. तू माझ्या पापांची नामावळी वाचत आहेस, पण अशी खोटी कथा रचताना तू पाप करीत नाहीस का? हे ऐकून शकुंतला हताश झाली आणि म्हणाली, तू आता स्वतःच्या आत्म्याचा अपमान अधिक करू नकोस. तू कितीही नाकारलंस तरी माझा पुत्र हाच ह्या राज्याचा सम्राट होणार आहे. तसा आशीर्वाद त्याला इंद्रदेवाने दिला आणि तो कधीच खोटा ठरणार नाही. परंतु आपल्या विवाहाचा कुणीच साक्षीदार नसल्यामुळे मी आता माझे पिता कण्व ऋषी यांच्याकडे निघून जाते. असं म्हणून आपल्या पुत्राचा हात हातात घेऊन ती त्वेषाने राजदरबारातून निघून गेली. पश्चाताप दग्ध राजा. दरबारात शांतता पसरली होती. प्रत्येकजण श्वास रोखून समोर घडत असलेला प्रसंग बघत होता. शकुंतला दरवाजातून निघून गेली, पण कुणीही जागचं हललं नाही. सगळीकडे शांतता पसरली असताना अचानक आकाशवाणी झाली, हे दुष्यंता, ही स्त्री तुझी पत्नी आहे आणि हा लहान बालक तुझा पुत्र आहे. शकुंतलेने तुला सत्य सांगितलंय, तेव्हा आता तिचा आणि तिच्या पुत्राचा स्वीकार करणं तुझं कर्तव्य आहे. तुझ्या पुत्राला जवळ घे, तो फार मोठा सम्राट होणार आहे. शकुंतलेने खूप दुःख भोगलंय, तेव्हा तिचा आनंदाने स्वीकार करून तिच्या दुःखाचा अंत कर. सर्व देव आकाशात जमले आणि दुष्यंताला म्हणाले, लवकर जा आणि तुझ्या पवित्र पत्नीची समजूत काढ. तिला शांत कर. तुझ्या पुत्राचे नाव भरत असं ठेव. ह्या पुत्रामुळे तुझा वंश भरत वंश म्हणून ओळखला जाईल आणि विश्वाला भारत असे नाव मिळेल. असं म्हणून स्वर्गातून देवांनी शकुंतलेवर आणि तिच्या पुत्रावर पुष्पवर्षाव केला.
हे मनोहर दृश्य सर्व प्रजाजन अनिमिष नेत्रांनी बघत होते. राजा आपले सिंहासन सोडून तात्काळ बाहेर आला आणि आपल्या प्रजाजनांना म्हणाला, तुम्ही सर्वांनी देवांचे आणि ऋषींचे शब्द ऐकलेच आहेत. मी सर्व असत्य बोलत होतो. मला पूर्णपणे माहिती होतं की ही स्त्री माझ्याशी विवाह केलेली माझी धर्मपत्नी आहे आणि माझी प्रतिकृती असलेला हा माझा पुत्र आहे. परंतु केवळ तिच्या शब्दांवर विश्वास ठेवून मी तिचा स्वीकार केला, ही शंका तुमच्या मनात येऊ नये म्हणूनच मी तिच्याशी अशा प्रकारे वर्तणूक केली. तिच्या पावित्र्याबद्दल कोणाच्याही मनात शंका येऊ नये हीच माझी इच्छा होती. महान पौरववंशातील दुष्यंत राजा एका सुंदर स्त्रीने आपण पत्नी आहोत असं सांगून तिचा सहजपणे स्वीकार करतो, हा गैरसमज कोणाच्याही मनात येऊ नये हाच माझा खोटं बोलण्यामागील उद्देश होता. आता तुमच्या समोरच देवांनी आणि ऋषींनी शकुंतला ही माझी पत्नी आहे हे सांगितले, तेव्हा मी तिचा आणि आमच्या पुत्राचा आनंदाने स्वीकार करत आहे. माझी महाराणी मला ह्याबद्दल क्षमा करेल ह्याची मला खात्री आहे. असं म्हणून तो शकुंतलेजवळ गेला आणि म्हणाला, आपला विवाह झाला होता हे माझ्या प्रजाजनांना माहीत नव्हते आणि म्हणून तुझ्याबद्दल किंवा भविष्यकालीन राजाबद्दल कोणतीही शंका त्यांच्या मनात राहू नये म्हणून मी तुझ्याशी असभ्य वर्तन केले आणि त्याबद्दल मी तुझी मनापासून क्षमा मागतो. हा सर्व प्रसंग तू विसरून जा अशी तुझ्याकडे याचना करतो. राजा दुष्यंत शकुंतलेचा हात धरून तिला अंतःपुरात घेऊन गेला आणि आपल्या मातेशी, आपल्या पत्नीची आणि पुत्राची त्याने ओळख करून दिली. राणीला आपल्या सुनेला आणि नातवाला बघून अतिशय आनंद झाला. तिने अत्यंत आनंदाने त्यांचा स्वीकार केला. त्यानंतर शकुंतलेला राज्याची महाराणी आणि भरताला युवराज म्हणून घोषित केले गेले. दुष्यंताने 100 वर्षे राज्य केले आणि त्यानंतर भरत सम्राट झाला. रंतीदेव. भरताच्या वंशावळीत रंतीदेव नावाचा एक फार प्रसिद्ध राजा होऊन गेला. तो 3ही लोकांमध्ये आपल्या दानशूरतेमुळे प्रसिद्ध होता. त्याच्याकडे भरपूर संपत्ती होती, परंतु ती तो सर्व लोकांमध्ये वाटत असे. शेवटी एक वेळ अशी आली की त्याच्याकडे स्वतःचं काहीच राहिलं नाही. कधी कधी त्याच्याकडे खाण्यासाठी अन्नसुद्धा नसे, परंतु तरीही त्याला त्याचे दुःख होत नसे. एकदा अशी वेळ आली की जवळजवळ 48 दिवस त्याला खाण्यासाठी अन्न मिळाले नाही. 49व्या दिवशी त्याच्या नशिबाने त्याला तांदळाची खीर, पुऱ्या आणि खूप तूप खाण्यासाठी मिळाले. त्याला अतिशय आनंद झाला. अनुष्ठान करून भोजनास सुरुवात करणार इतक्यात एक ब्राह्मण तिथे आला आणि त्याने भोजनाची याचना केली. रंतीदेव सर्वांमध्ये नारायणांना बघत असे. त्याने आपल्या अन्नातले अन्न ब्राह्मणाला देऊ केले. तो ब्राह्मण समाधानी होऊन निघून गेला. त्यानंतर उरलेले अन्न त्याने तो स्वतः आणि त्याच्या बायको मुलांमध्ये वाटून टाकले. तो भोजनास सुरुवात करणार तेवढ्यात एक शूद्र तिथे आला आणि त्याने अन्नाची याचना केली. रंतीदेवाने आपल्या वाटेला असलेल्या अन्नातील वाटा त्या शूद्राला दिला. इतक्यात तिथे 4 कुत्र्यांसह एक भिकारी आला आणि अन्नाची याचना करू लागला. त्याने उरले सुरले सर्व अन्न त्या भिकाऱ्याला देऊन टाकले. त्याला मनापासून आनंद झाला, कारण एका भिकाऱ्याची आणि त्याच्या कुत्र्याची भूक त्याने भागवली होती. आता त्याच्याकडे फक्त एका माणसाला पुरेल एवढं पाणी राहिलं होतं. ते पाणी तो पिणार इतक्यात तिथे एक चांडाळ आला. त्याला खूप तहान लागली होती. रंतीदेवाला त्याची खूप दया आली आणि त्याने ते पाणी चांडाळाला देऊन टाकले. आता तो मुक्त झाला होता. त्याची तहान, भूक, शरीराची शिथिलता, ग्लानी, शोक, विषाद सर्व काही निघून गेलं होतं. वास्तविक ही सर्व भगवंताची माया होती. भगवंत त्याची परीक्षा घेत होते. ब्रह्मा, विष्णू, महेश 3ही देव त्याच्यापुढे प्रकट झाले आणि म्हणाले, आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालो आहोत. तुला हवा तो वर आमच्याकडे माग. परंतु त्याचे चित्त
फक्त भगवंताच्या चरणी लागले होते. ज्याप्रमाणे जागृतावस्था आल्यावर स्वप्न नष्ट होते, त्याचप्रमाणे त्याच्या जीवात्म्यावरचे मायेचे आवरण नष्ट झाले आणि तो भगवंताच्या चरणी विलीन झाला. रंतीदेवाच्या भावाचे नाव कुरु असं होतं. तो पण भरताचा वंशज होता. तो पण फार महान राजा होऊन गेला आणि त्या वंशाला कौरव असं नाव पडलं. त्याच्या राज्यात प्रजा अतिशय सुखी होती. कुरूने फार मोठे तप केले. ज्या ठिकाणी त्याने तप केले त्या जंगलाचे नाव कुरु जंगल असं होतं. परंतु कुरूच्या तपाने ती जागा अतिशय पवित्र झाली आणि त्या जागेला कुरुक्षेत्र असं नाव पडलं. चांद्रवंशामध्ये दिवोदास नावाचा एक राजा होऊन गेला. त्याच्या वंशावळीमध्ये पृष्ठ नावाचा राजा झाला. त्याचा पुत्र द्रुपद होता. ह्याच वंशावळीत बृहद्रथ नावाचा राजा होऊन गेला. त्याचा पुत्र जयद्रथ होता. प्रतिपू राजा हा कौरव वंशावळीतील राजा होता. त्याला 3 पुत्र होते, देवपी, शंतनू, बल्हिका. देवपी ज्येष्ठ असून त्याला राजकारभारात स्वारस्य नव्हते. त्यामुळे तो लहान वयातच वनामध्ये निघून गेला. त्यामुळे शंतनू राजा झाला. शंतनू राजा असताना 12 वर्ष पाऊस पडला नाही. त्यामुळे मोठा दुष्काळ पडला. दुष्काळाचे कारण तो समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा त्याला असं सांगण्यात आलं की राज्य तुझ्या मोठ्या भावाचे असून तू ते उपभोगत आहेस, त्यामुळे हे संकट आलंय. तेव्हा तू त्याला परत घेऊन ये आणि राज्य त्याला दे. ह्या सांगण्यानुसार तो त्याला आणायला वनात गेला. पण त्याआधीच देवपीने पाषंडीची दीक्षा घेतली होती आणि ती वेदांना मान्य नव्हती. त्यामुळे इंद्राने ठरवलं की देवपी राजा होण्यास अपात्र आहे आणि त्याने पावसाचे मेघ शंतनूच्या राज्याकडे पाठवले. 3रा भाऊ बल्हिका होता. त्याच्या पुत्राचे नाव सोमदत्त होते. त्याच्या पुत्राचे नाव भूरी होते आणि त्याच्या पुत्राचे नाव शल होते.